तर हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सांग. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा ब्लॉग थोडासा भीतीदायक असणार आहे, कारण की समोरच्या काकूंसोबत खूप डेंजर घडलेलं आहे, गाईच. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळूनच जाईल काय झालेलं आहे. छोटंसं झालं, पण ते थोडंसं सावधच राहिलं पाहिजे आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आत्ता वाजलेले आहेत 2 वाजलेले आहेत आणि मी सकाळी सुटले. पण थोडंसं माझं खूप टाईमपास, आज सुट्टी होती, आज कॉलेजला मी सुट्टी घेतली, त्यामुळं म्हटलं की आज आरामाचा दिवस आहे. तर आज पूर्णपणे आराम केलेला आहे 2 वाजेपर्यंत. आणि आंघोळीला तर पाणी ठेवलेलं आहे. आता आंघोळ वगैरे करायचं, थोडंसं फ्रेश व्हायचं, घरातलं काम करायचं, कारण की मम्मी यायच्यात काम करायचं. आणि मगाशी सकाळी एक खूप मोठं भयानक घडलं आमच्या इथे, तर तुम्हाला मी सांगते. तर सकाळी असं घडलं की सकाळी त्या समोरची ताई दिदीची मम्मी गेली होती चालायला, म्हणजे सकाळचं वॉकिंग करायला तर जातोच ना, तर नॉर्मल गोष्ट सगळे जातात. मी पण जायच्या आधी, माझी जरा आधी खूप आधी लहानपणी जरा तब्येत होती थोडंसं, म्हणजे इथले 6 महिने झाले मी बंद केले. तर तेव्हा मी पण जायचे, पण ह्यांच्या बाबतीत खूप असं वाईट वाटत होतं आणि ते खूप रडत होत्या. मला असं त्यांच्या डोळ्यातलं एवढं पाणी ना, मला खूप असं वाईट वाटलं की हा बाबा ही कोणासोबतच हो ना. तर झालं असं की ते गेले होते सकाळी 6 वाजता गेले होते चालायला. आणि तिथं म्हणजे 2-3 बायका थांबल्या होत्या. आणि बायका थांबल्या होत्या, तर ती एक बाई आली त्यांच्याकडे, काकूंकडे. आणि आपण चालल्यावर थोडंसं बसतो ना थंड हवा घेण्यासाठी, तर 6:30 वाजता ते बसले होते, म्हणजे गेले होते ते तिकडंच. लई 5:45ला गेले, मग तिथं जाऊस्तोवर तर 6 वाजले. मग थोडंसं वगैरे चालले आणि ते चालता चालताच थोडंसं काहीतरी लागलं असेल त्यांच्या पायाला, म्हणून ते थोडं थांबले. ते म्हणले थांबा थोडं आणि मग जाऊया. तर ते गेले आणि नंतर ना तिथं एक बाई अचानकच, म्हणजे ती काकू थांबल्या होत्या आणि अचानकच एक बाई आली आणि एक बाई त्यांना स्वतःहून बोलायला लागली, तुम्ही कुठे राहता, काय करता, असं तसं थोडंसं बोलणं झालं म्हणजे. आणि ती मग हे काकू म्हटल्या की का तू कुठे राहतीस? तर ती म्हटली की मी पुण्यात राहते. मग ह्या काकू म्हटल्या की तू पुण्यात राहते, मग इकडे काय करते आमच्या एरियात? कारण की सकाळ सकाळी म्हटल्यावर मग ती म्हटली की नाही नाही, आमची एक टीम आहे. तर आम्ही थोडंसं जरा, म्हणजे ती काकू जरा थोडेसे शॉक झाली. टीम आहे म्हणजे? तिला कळालंच नाही टीम आहे. नंतर ना म्हटलं की तू काय करायला आली? काय नाही, आमची इथं गँग आहे, तर त्यासाठी आम्ही इथं आलेले आहे काम करण्यासाठी. आता काकूंना प्रश्न पडला की काय काम करण्यासाठी आली? तर मग थोड्या वेळ ते बोलले, ते म्हणले की नाही मला इथं काम करायचंय. मग काकू म्हटलं की तू जिथे राहते तिथे तर काम असेलच ना, असं नाही की कुठंच नाहीये काम, सगळीकडं काम असतं, सगळ्या गावात, सगळ्या एरियात, सगळीकडं काम असतं. तर ते म्हटले की तू तिथं जा तुझ्या इथे, कारण की काय होतं माहिती का, आपण लावायचं, उद्या जर काय झालं जास्त कमी तर आपल्यावर नाव येतं, त्यामुळं लावत नाही शक्यतो अनोळखी माणसाला. मग ते बोलले बोलले, नंतर ना मग तिन्ही वाटतं त्या काकू, मग त्या काकूंना जरा समजलं, तिने खिशात हात घातला. तिने असं काहीतरी ब्लॅक कलरचं शर्ट वगैरे घातलं होतं आणि तिने खिशात हात घातला तिच्या. आणि त्या काकूंना खिशात हात घातल्या म्हणल्यावर काकूंना डाऊट आला समोरच्या. तर त्या एवढ्या एवढ्या घाबरल्या होत्या ना, एवढ्या म्हणजे एवढ्या, अक्षरशः ते रडत होते सकाळी. म्हणजे कमीत मला झोपीतनं उठवलं, सानिका असं असं झालंय. तर त्यांना मी एकदा दाखवलंच तुम्हाला, तुम्ही बघितलंच असेल माझ्या ब्लॉगमध्ये असतातच. तर ते थोडंसं बाहेर गेलेले आणि मग तेवढं सगळं झालं. तर ते काय तिने खिशातनं काढलं, तर मग हे लगच ते एक कुठली तरी बाई होती अनोळखीच तिच्यासोबत, म्हणजे आमच्याच बिल्डिंगमध्ये राहते, तर तिच्यासोबत ती फोनवर बोलत होती. मग ते काकू गेले त्यांच्याकडं, तिकडं चालत चालत, ओ ऐका ना एक, हिच्या खिशात काहीतरी, खूप ओरडाओरड झाली, हिच्या खिशात काहीतरी आहे असं तसं. तर ती बाई नाही का पळून गेली. म्हणजे तुम्ही सांगा, ही काय नक्की चोरी करायला आली होती का किडनॅप करायला आली होती, हे काहीच माहिती नाही. खूप आरडाओरडा केली मग काकूंनी. मग तिकडं सगळे जमा झाले, पण तोपर्यंत ती पळून गेली होती.
तर नंतर मग काय काय झालं, काय काय बोलली, मग त्या काकूंना विचारत होते. जर का असं तुमच्यासोबत घडलं, सकाळ सकाळ तर शक्यतो खूप असतात, कारण की त्यांच्यासोबत दुसऱ्यांदा झालेली अशी ही गोष्ट आहे. तर तुम्ही पण सावधान राहा. तुम्ही पण घरी म्हणजे तुम्ही जर फिरायला वगैरे कुठे जात असताल तर आजूबाजूला अनोळखी माणसाला खरंच कोणाला बोलू नका. आजकाल कोणावरच भरोसा तुम्ही ठेवू नका. मला तर खूप सांगितलं आणि ते एवढे रडत होते ना, मला थोडंसं वाईट वाटलं, पण करणार काय. आणि त्यावेळेस काय असतं माहिती का, हा बाबा ते काहीतरी करते ना, आणि कुठलेच लोक कामी येत नाही. आजकाल कोणालाच माणुसकी राहिलेली नाही आणि खरंच माणुसकी नाही राहिलेली. जर आणि काय होतं माहिती का, आपण आलो ना, हा बाबा ह्याला समोरच्याला जर काय करत असेल, आपण जर म्हटलं ना तर आपल्याला वाचवा, तर ते काय समोरचं विचार करतं, नाही नाही बाबा मी तिच्यामुळं मी जाईल. म्हणजे काय होतं, आपण वाचवायला जावा, थोडंसं तुम्ही माणुसकी दाखवा रे. काय होतंय, सगळे आपले परिवार जर सपोर्ट दिला, जर सगळ्यांना तुम्ही जर वाचवलं तर चांगलंच आहे ना सगळ्यांसाठी. आणि तुमचं नाव मागं निघतं, तुमच्या तोंडासमोर तर निघतं, पण मागं पण सगळ्यांना सांगतात की हा बाबा एक स्त्री होती, एक पुरुष होता, एक दादा होता, मामा, त्यांनी आम्हाला वाचवलं. हे सगळीकडं घडत आहे. आणि शक्यतो आता तर लहान मुलांना तर तुम्ही बाहेर सोडूच नका, कारण की मुंबईमध्ये पण आहे ना, खूप जणांना असं किडनॅप केलेले आहेत, पोरींना, लहान मुलांना. तर तुम्ही खरंच असं थोडंसं काळजी घ्या लहान मुलांना जास्तीत जास्त. मी तर समोर सांगितलंय, कोणालाच बाहेर सोडायचं नाही, जे काय असेल इथंच खेळा. आणि मागच्या वेळेस आम्ही तर त्या काकू खूप घाबरत होत्या. मी त्यांना म्हटलं, काकू काहीच करू नका, घाबरू नका. त्यांनी सगळ्या त्यांच्या फॅमिलीला सांगितलंय, गाईज सगळ्यांना सांगितलेलं आहे. तर थोडंसं ते म्हणत होते, नाही नाही मी सगळ्या फॅमिलीला सांगणार आहे, नाही नाही मला खूप भीती वाटते. मग नंतर ते घरी येऊन सगळ्याला तर सांगितलं, प्लस त्यांनी त्यांच्या गावाला सुद्धा सांगितलं की अशी अशी गोष्ट घडलेली आहे. बरोबर आहे, चांगलंच आहे, कारण की ही गोष्ट सांगणं गरजेचंच आहे. कारण की आज जर त्यांना असं बोलावं नाही, आज जर त्यांना जर जास्त कमी काय झालं असतं तर आज त्यांची ताई दिदी वगैरे ते खूप म्हणजे रडले असते. तसं तर ते खूप डेंजर आहेत तसे शिव्या वगैरे द्यायला, भांडायला बिंडायला. पण त्यावेळेस आपल्याला काहीच कळालेलं नसतं, त्यावेळेस आपण घाबरलेला असतो. म्हणून तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. आणि आजचं रुटीन तर आहे, तर मम्मी वगैरे येईल माझी, आणि काय कपडे घालू मला काहीच कळत नाही, कारण की माझ्याकडं ड्रेसच नाही आहे. आणि मी त्या दिवशी माझा कप्पा आवरला, इतके ड्रेस मी फेकून दिले ना, कारण की मी आता माझं कसं असतं माहिती का, 10-15 वेळेस घालायचं, त्यानंतर ती वस्तू फेकून द्यायची. आणि इतके कपडे आहेत ना, तरी पण असं वाटतं, सगळ्या पोरींना वाटतं की कपडे नाही आहेत. आणि होळीचा व्लॉग येणारच होता, मी अर्धा काढलेला पण होता, पण जे शेवटचं जे पुरणपोळी वगैरे जो आपण मेनू काय काय बनवलेलं ते ताटच मी दाखवलेलं नाही, त्यामुळे मी व्लॉगच टाकलेला नाहीये. दुसऱ्या दिवशी टाकावं म्हटलं, पण नंतर म्हटलं नको, शिळी पोळी दिसेल, त्यामुळे टाकलेला नाहीये मी व्लॉग. आणि आता घरातलं काम वगैरे करायचंय, आता पाणी ठेवलेलं आहे, तर मस्त आंघोळ वगैरे करायची, घरातलं काम वगैरे करायचं. आणि आज संध्याकाळी आम्ही जाणार आहे, तर माझ्या मम्मीने फक्त मसाले भातच केलेला आहे. संध्याकाळी आम्ही तुळजापूरला जाणार आहोत, खूप असं मस्त एन्जॉय करणार आहोत, सगळे फॅमिली चाललेलो आहोत गाईज. तर खूप भारी वाटतंय. आणि होळीच्या तर दिवशी एवढा फ्लोर आम्ही घाण केलं होतं ना, खूप म्हणजे खूप घाण केलं होतं आम्ही. आमचा फ्लोर सेकंड फ्लोअरला राहतो आम्ही, आणि खूप म्हणजे खूप, आता ते वॉचमॅन वगैरे पण खूप ओरडले, असं नव्हतं करायला, अशी घाण नका करू तुम्ही. पण जाऊ द्या, एकदा होळी येते, प्रत्येक वेळेला थोडी थोडी होळी येते, त्यामुळं खूप एन्जॉय केलेला आहे. हातात कलर अजून निघलेला नाहीये, परमनंट कलर मी सगळ्यांना लावलेला आहे, कारण की मी पण भरले होते, पण मी सारखा चेहरा धुवून धुवून सुद्धा माझा आत्ता तरी जरा नीट आहे, तर पूर्ण लाल 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 लालच दिसत होता. खूप मस्त एन्जॉय केलेला आहे आम्ही. काकू आले तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल, तर बघूया आपण काकू आलेत का नाही. हा, तर हे बघा काकू आलेले आहेत. तुम्ही कसे खूप घाबरला होता ना? खूप घाबरले. कसं वाटलं सकाळी तुमच्यासोबत असं? काय कसं वाटलं?
खूप प्रकरण आणि खरंच पुढे मी तिला सांगत सुटले ना आहे औषध पोलिस ती लगेच उठली तर ती बाईला भीती नसते ती उठून गेली असते का ती बोलली असते ना तुम्ही तसं कसं काय म्हणताय ती पळून गेली लोक बघत होते बघत येतं कुशल बघत येतं पण कोण मदतीला नाही जाऊ गाऊन होता का तिने बाई काय म्हणली ती तसं नाही करत अशा बाई बोलली तिने काढले असते तर मी तिच्या मागच गेले असते. ऐकलंच असेल खरंच हे खरंच झालेलं आहे खोटं नाही झालेलं आणि बघितलं ना ते कसे बोलत होते आणि आता आंघोळ वगैरे झाली कपडे पण धुवून झालेले आहेत आणि थोडंसं म्हटलं की आता चल्लसाट आम्ही खेळतोय तर तुम्ही पण या चल्लसाट खेळायला कोरोना आला होता तर तुम्ही पण चल्लसाट खेळत असतात कारण की आम्ही चल्लसाट पत्ते खूप खेळलेलो आहेत ह्याच्यामध्ये आणि परी आलेले आहे परी म्हटली की मला पण ह्याच्यात व्हिडिओमध्ये घे तर चला फायनली चल्लसाट वगैरे खेळून झालेला आहे आणि तुम्ही म्हणता सारखं ही ड्रेस का चेंज करते तर बघा ना मी चल्लसाट खेळत होते आणि मागं येऊन त्या पवार काकूंनी म्हणजे कलर लावला आज उद्या आहे ना काहीतरी पंचमी उद्या आहे ना तर आजच कलर लावला त्यांनी आणि उद्या महिला दिन पण आहे तर वुमन्स डे तर तुम्हा सर्वांना हॅप्पी वुमन्स डे उद्या आहे बट मी आजच करते तर आज मम्मीने केलेलं आहे संध्याकाळी खूप असे पोहे खाऊ वाटले होते म्हणून 5 वाजता माझ्या मम्मीने केलेले आहेत पोहे तर चला तर पोहे खाऊ वाटले म्हणून हे बघा मस्त असे पोहे खाल्ले तर पोहे खाऊन खूप छान वाटलं पोहे वगैरे खाल्ले आता संध्याकाळचा स्वयंपाक तर करायचाच आहे तर बघू संध्याकाळचा स्वयंपाक मम्मी म्हटलेली आहे मटकी आणि भाकर करूया तर चला इथंच व्हिडिओ थांबवते लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांनी काळजी घ्या आणि शक्यतो लहान मुलांना घरातच ठेवा घरातच खेळवा कारण की बाहेर सोडू नका आता कसं उन्हाळ्यामुळं नाही का हे असं होणारच आहे आणि होतच मुंबईला पण खूप झालेलं आहे तर चला बाय